हाय गाईज, वेलकम बॅक टू माय 6 मिनिट ब्लॉग. मी मुंबईला गेली होती यासाठी की एंगेजमेंट होती माझ्या आत्याच्या मुलीची. एंगेजमेंटला आम्ही गेलो हॉलमध्ये वगैरे. आम्ही सगळे बसले होते आणि डेकोरेशन वगैरे झालं होतं. म्हणजे तिथे अजून आली नव्हती, तिथे चालू होतं व्हिडिओनं. अजून इथं सगळे मामा लोक, एकुलती एक भाची होती म्हणून सगळे मामा लोकांची लूक बघा कसं होतं. आणि सगळ्यांनी लुंगी वगैरे व्हाईट साडी मम्मी लोकांनी सगळ्यांनी घातलं होतं. आणि त्यांची चालू होती एंट्रीची तयारी की कोण कसं येणार कसं नाही. मम्मी सगळं सांगत होती आणि मी पण सांगत होती की गॉगल वगैरे घाला, चांगलं वाटेल हे ते. फायनली त्यांना समजवून त्यांना समजलं की असं यायचं आहे म्हणून. तरी पण त्यांचं काय एवढं जमलं नाही, तरी पण केलं ट्राय. सगळ्यांची जोडीने सगळे येत होते आणि सगळ्यात लास्टला दीदी येत होती. एंट्री झाली फायनली, पण इथून चालू झाली एंट्री. हे मेन एंट्री होतं. मग काय त्यांचं फायनली एंट्री झाली. त्यानंतर सगळ्यांना एंट्री आवडली आणि खूप लोक शॉक झाले होते की कसं काय झालं कसं काय नाही. आणि लास्टला कोणीच नाचलं नाही. मग मम्मी आणि पप्पाच नाचले लास्टला एंट्री केल्यानंतर. आणि पप्पाचा डान्स काय संपतच नव्हता, पूर्ण स्टेजपर्यंत त्यांचा डान्स चालूच होता. एवढी भारी एंट्री झाली की सगळी बघतच होते. त्यानंतर माझे काका वगैरे पण नाचत होते. एवढं नाही, फक्त हात वगैरे करून वर चालत होतं असे. आणि माझ्या मम्मीचा डान्स तर बघा काय संपतच नव्हतं. मम्मी तर एवढी नाचत होती बापरे. आणि पप्पाचं पण, आता पप्पा बघा कशा नाचतात. पप्पाचा डान्स काय संपत. आणि स्टेजवर एक काका नाचत होते, काय ते गाण्यासारखंच नाचत होते. मला जर ते गाणं माहीत नाही, धुरंधर पिक्चरमधलं. मी तेव्हा पहिल्यांदाच ऐकलं होतं. त्यांचं काय डान्स चालू होतं आणि मला माहीत नाही गाणं, पण मम्मी आणि पप्पाला माहीत होतं की गाण्यावर एंट्री करायची. मी सुद्धा शॉक. त्यानंतर आमचे फोटोशूट वगैरे चालू झाले. आम्ही फोटो वगैरे काढले, थोडं मम्मीबरोबर फोटो वगैरे काढले. भाऊ बहीण आम्ही सगळे आमचे फोटोशूट करायचं संपत नाही. आणि आम्ही पाणीपुरी खायला आलो तर एवढी लाईन बघून आम्ही तिकडंच बसलो. म्हटलं बघूया नंतर खाऊया. मग यांची एंगेजमेंट वगैरे म्हणजे रिंग वगैरे झाली. त्यांचा सिस्टर वगैरेंचा डान्स होता आणि यांचा डान्स तर एवढा भारी होता. या लोकांनी कोणाला सांगितलं नव्हतं की डान्स एका रात्रीमध्ये या लोकांनी डान्स सेट केला होता. आणि ते पण ते मिक्स सॉन्ग होतं. एवढं 4-5 सॉन्ग होतं बापरे. भारी डान्स केला. ह्या लोकांनी पण घाबरलेले पण छान डान्स केला. सगळ्यांना आवडलं डान्स आणि सगळे शॉक झाले होते. मस्त डान्स होता. आमच्या घरात हे दोघं चांगलं डान्स करतात आणि काय नाही, कधी पण कोणतं पण फंक्शन असेल तर लगेच एका दिवसात डान्स सेट होता आहे. छान होता डान्स. पण मी सॉन्ग वगैरे टाकले नाही, कारण की काय मला माहीत नाही एवढा सॉन्ग टाकू शकतात की नाही टाकू शकत. तरीसुद्धा ट्राय केलं आहे मी टाकायचं. लास्टला थोडंसं सॉन्ग टाकलं आहे एंडला, जास्त पण नाही टाकलं आहे. खूप मोठा डान्स होता, खूप म्हणजे खूप मोठा, संपतच नव्हता. आणि सगळे साऊथ इंडियन सॉन्ग होते. आणि कारण की त्या लोकांनी तसं लूक केलं होतं म्हणून तसंच सॉन्ग घेतलेलं. त्यांनी सांगितलेलं की